श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 6 जानेवारीला अंगारक संकष्ट चतुर्थी, राहू काळ कधी, गणेश पूजन विधी, शुभ मुहूर्त, चंद्रोदय, वेल, कथा, उपाय कोणते करावे, ही संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला रोज रोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. इंग्रजी नववर्ष 2026 सुरू झाले आहे. मराठी वर्षाचा पौष महिना सुरू आहे. नववर्षाची सुरुवात होताच अनेक शुभयोग जुळून आलेले आहेत. विघ्नहर्ता, सुखकर्ता गणपती बाप्पाची कृपा लाभावी यासाठी विविध उपासना केल्या जातात. यामध्ये चतुर्थी व्रताचरण विशेष शुभ फलदायी मानले गेले आहे. 2026 या नववर्षातील पहिल्या संकष्ट चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे. काही महत्त्वाच्या गोष्टी आता आपण जाणून घेऊया. कोणत्याही कार्याची सुरुवात प्रथमेश गणपती स्मरण पूजनाने केली जाते. जे कार्य हाती घेतलेले आहे ते निर्विघ्नपणे पार पडावे, अडथळे, संकटे, समस्या, अडचणी दूर होऊन कार्यसिद्धी यशस्वी व्हावी यासाठी गणपतीचे आवाहन केले जाते. गणपती बाप्पा हे आबालवृद्धाचे आराध्य दैवत. गणपती हा सृष्टीचा निर्माणकर्ता असल्याचे मानले जाते. तोच ब्रह्मा आहे, विष्णू आहे, रुद्र आहे, इंद्र आहे असे सांगितले जाते. तो समरांगणात अग्रस्थानी लढणारा, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा, गोडधोड आवडीने खाणारा, शिक्षणाची आवडांनी आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा देव आहे. गणपती बुद्धीची देवता आहे. गणपती ही वैश्विक देवता आहे. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. विविध कलांच्या आविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत. पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत. यामुळे दैवत असलेला गणपती जवळचा आणि आपल्यातलाच वाटतो. पौष महिन्यातील संकष्ट चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे. पौष महिन्यात अंगारक संकष्ट चतुर्थी हा योग वारंवार येत नाही. मंगळवारी चतुर्थी आली की अंगारक योग जुळून येतो. अंगारक म्हणजे मंगळ ग्रह, जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो. त्याने भारद्वाज ऋषींकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली. त्यांच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती, म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. मुद्गल पुराणात तसेच गणेश पुराणात याचे संदर्भ आढळून येतात. अमंगल समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरद विनायकाने पावन केले त्या विनायकाने आपल्याही उद्धार करावा या हेतूने अंगारकी चतुर्थीचे व्रत केले जाते. संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ आहे. प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य चतुर्थीला उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा आदिकालापासूनच सुरू आहे. प्रत्येक संकष्टीला गणेश भक्त आपापल्या परीने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत पूजत असतात. संकष्ट चतुर्थीचे व्रत फार प्राचीन आहे. गेली हजारो वर्षे हे व्रत भारतवर्षात अगदी निष्ठेने पाळले जाते. यातूनच या व्रताची थोरवी दिसून येते. कोट्यवधी गणेश भक्त या दिवशी उपवास करतात. गणेश व्रतामध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो अशी मान्यता आहे. संकष्ट चतुर्थीचे व्रत कोणालाही करता येते. मंगळवार 6 जानेवारी 2026 रोजी अंगारक संकष्ट चतुर्थी आहे. या दिवशी दुपारी 3 वाजेपासून ते सायंकाळी 4:30 वाजेपर्यंत राहुकाल आहे. अंगारक संकष्ट चतुर्थी व्रताचा सोपा विधी. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. दिवसभर उपवास करावा. गणपती बाप्पांची षोडोपचार पूजा करावी. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करतेवेळी अथर्व शीर्ष पाठ असल्यास 21 वेळा आवर्तन करावे. अन्यथा ओम गंग गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. यानंतर फुले अर्पण करावीत. धूप दीप नैवेद्य अर्पण करून गणपती बाप्पाचे नामस्मरण करावे. प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे. रात्री चंद्रोदय झाल्यावर चंद्राला अर्घ्य अवश्य द्यावे. रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी आणि धूप दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दुर्वा वाहून उपवास सोडावा. तसेच
संकष्टीच्या दिवशी गणेशाला जास्वंदाचे फूल आणि दुर्वाची जुडी अवश्य अर्पण करावी असे सांगितले जाते. अगदी काहीच शक्य नसल्यास एकदा तरी भक्तिभावाने अथर्वशीर्ष म्हणावे अथवा श्रवण करावे. चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नये असे म्हटले जाते. 2026ची पहिली अंगारक संकष्ट चतुर्थी. 3 गोष्टी करा, बाप्पा संकट दूर करेल, सगळे मनासारखे होईल. कोणत्याही कार्याची सुरुवात प्रथमेश गणपती स्मरण पूजनाने केली जाते. जे कार्य हाती घेतलेले आहे ते निर्विघ्नपणे पार पडावे. अडथळे, संकटे, समस्या, अडचणी दूर होऊन कार्यसिद्धी यशस्वी व्हावी यासाठी गणपतीचे आवाहन केले जाते. गणपती बाप्पा हे आबालवृद्धाचे आराध्य दैवत. गणपती हा सृष्टीचा निर्माणकर्ता असल्याचे मानले जाते. तोच ब्रह्मा आहे, तोच विष्णू आहे, रुद्र आहे, इंद्र आहे असे सांगितले जाते. तो समरांगणात अग्रस्थानी लढणारा, आनंद प्रसंगी मनसोक्त नाचणारा, गोडधोड आवडीने खाणारा, शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा देव आहे. गणपती बुद्धीची देवता आहे. संकष्ट चतुर्थीला अंगारक योग विशेष का मानला जातो? अंगारकी संकष्टी चतुर्थी हा योग वारंवार येत नाही. मंगळवारी चतुर्थी आली की अंगारक योग जुळून येतो. अंगारक म्हणजे मंगळ ग्रह, जो निखारासारखा लाल भडक दिसतो. त्याने भारद्वाज ऋषींकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली. त्यांच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पांनी त्यांना आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती, म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. पुराणात तसे गणेश पुराणात याचे संदर्भ आढळून येतात. अमंगल समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरद विनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा हा हेतूने अंगारकी चतुर्थीचे व्रत केले जाते. अंगारकी चतुर्थी संकष्ट चतुर्थीला कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्यात? शक्य असेल तर गणपती मंदिरात जाऊन आवर्जून बाप्पाचे दर्शन घ्यावे. संकष्ट चतुर्थी अंगारक योगात गणपती पूजनानंतर गणपती बाप्पाला आवडणारे जास्वंदाचे एखादे फूल वाहावे. मोदकांचा नैवेद्य दाखवावा. मोदक करणे शक्य नसतील तर लाडवांचा नैवेद्य दाखवावा. लाडू किंवा मोदक नसतील तर गोडाचा नैवेद्य दाखवावा. गणपती बाप्पाला आवडणाऱ्या वस्तू गोष्टी अर्पण केल्यास ते शुभ लाभदायक ठरू शकते. गणपतीला दुर्वा अर्पण करणे शुभ फलदायी मानले जाते किंवा गेले आहे. या दिवशी 21 दुर्वांची जोडी अवश्य अर्पण करावी. दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पांची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही लाभत नाही अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. गणपतीचा ओम गंग गणपते नम हा मंत्र 108 वेळा किंवा जितक्या शक्य असेल तितक्या वेळा म्हणावा. शक्य असेल तर गणपती अथर्वशीर्ष, संकटनाशन, गणपती श्रोत आवर्जून म्हणावे. 6 जानेवारी अंगारकी चतुर्थी या गोष्टी करू नये. या दिवशी मद्यपान करू नये. तसेच गणपतीच्या पूजेत तुळशीची पाने अर्पण करू नयेत. काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत. त्याऐवजी पिवळ्या लाल रंगाचे कपडे परिधान करावेत. उपवास न करताही फक्त सात्विक अन्नच सेवन करावे. पूजेसाठी श्री गणेशाची मातीची किंवा पितळेची मूर्ती वापरावी. गणपतीला केतकीचे फूल सुद्धा वाहू नये. गणपतीला तुटलेले तांदूळ कधीच अर्पण करू नये. गणपतीला पांढऱ्या रंगाच्या वस्तू चालत नाही, म्हणून पांढरी मिठाई किंवा पांढरे कपडे घालून पूजा करू नये. 6 जानेवारी मंगळवारच्या दिवशी वर्षाची सगळ्यात मोठी चतुर्थी आहे, ती म्हणजे अंगारक संकष्ट चतुर्थी. या दिवशी तुम्हाला गणपतीसमोर हा मंत्र बोलायचा आहे. हा मंत्र जपाने तुमचे सर्व विघ्न दूर होतील, कारण श्री गणेश गणपती हे विघ्नहर्ता आहेत. आपले विघ्न दूर करणारे, आपले दुःख संपवणारे आणि आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढणारे. तुम्ही या दिवशी गणपती बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखवा. 21 दुर्वा गणपती समोर वाहा आणि जास्वंदाचे फूल गणपतीला तुम्ही लावायचा आहे. याने गणपती बाप्पा प्रसन्न होतात. आता हा मंत्र कोणता? तर हा मंत्र सकाळी संध्याकाळी गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन किंवा घरीच गणपती बाप्पाच्या मूर्ती फोटोसमोर तुम्ही हा मंत्र जप करू शकतात. हा मंत्राचा जप 1 माल तुम्हाला करायचा आहे. हा मंत्र म्हणजे श्री विघ्नहर्ताय नमः. या मंत्राचा जप 1 माळ सकाळी किंवा संध्याकाळी तारखेला तुम्हाला करायचा आहे. तुमचे सर्व विघ्न दूर नक्की होतील. गणपती बाप्पाच्या 12 नावांचा जप केल्याने सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतील अशी मान्यता आहे.
गणपती बाप्पांची 12 अशी नावे आहेत: सुमुख, एकदंत, कपिल, गजकर्ण, लंबोदर, विकट, विघ्ननाश, विनायक, धूम्रकेतू, गणाध्यक्ष, भालचंद्र, गजानन या नावाचा जप केल्याने किंवा ऐकल्याने विद्यारंभ, विवाह, गृहप्रवेश, प्रवास, युद्ध आणि संकटाच्या वेळी येणाऱ्या सर्व अडचणी नष्ट होतात. ज्यांना ही नावे पाठ करणे कठीण जाते त्यांनी ती ऐकावीत किंवा संकष्ट चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर किंवा कोणत्याही सणाच्या दिवशी लिहून घ्यावीत आणि आपल्या तिजोरीत, गळ्यात किंवा कपाटात ठेवावीत. गणपतीच्या आगमनाने घरात सद्बुद्धी येते आणि लक्ष्मीचा वास होतो, ज्यामुळे घरात सुख समृद्धी नांदते. माघ महिन्यातील चतुर्थीला गणपतीला पंचामृताने स्नान घालून फले, लाल फुले, अक्षता, अष्टगंध आणि दुर्वा अर्पण करावी. तिळापासून बनवलेल्या वस्तू किंवा तीळ, गुळाचे लाडू तसेच मोदक नैवेद्य म्हणून दाखवावेत. गणपती अथर्व शीर्षाचा पाठ करणेही महत्त्वाचे आहे. पुराणांमध्ये संकष्ट चतुर्थीला विशेष महत्त्व दिले आहे. गणपतीच्या पूजेसोबत चंद्रोदयाच्या वेळी चंद्राला अर्घ्य देण्याची प्रथा आहे. हे व्रत विशेषतः महिलांसाठी खूप फलदायी मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा मनाचा स्वामी आहे. संकष्ट चतुर्थीला गणपतीची पूजा करून चंद्राला अर्घ्य दिल्याने मानसिक शांती मिळते आणि इच्छा पूर्ण होतात. संकष्ट चतुर्थीला चंद्र अर्घ्य देण्यामागे सुख आणि शांतीची कामना असते. अंगारकी चतुर्थीचे महत्त्व काय? अंगारक चतुर्थीचे महत्त्व गणेश पुराण आणि स्मृती कौस्तुभ यांसारख्या वैदिक ग्रंथामध्ये सांगितलं आहे. अंगारकी चतुर्थी हा मोक्षदायक दिवस मानला जातो. या दिवशी भगवान श्री गणेशाची उपासना केल्यास भक्ताच्या मनोकामना पूर्ण होतात. गणेशासाठी उपवास केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात आणि समाधानकारक जीवनाचे आशीर्वाद प्राप्त होतात. बुद्धी, विवेक आणि समृद्धीचे अधिपती असलेल्या श्री गणेशाची या दिवशी विशेष पूजा करून सुख समृद्धीचे आशीर्वाद मागितले जातात. अंगारकी चतुर्थी मागील पौराणिक कथा काय आहे? गणेश पुराणातील उपासना खंडानुसार पृथ्वी देवीने ऋषी भारद्वाज यांचा पुत्र, ज्याचे नाव होते मंगळ, याला 7व्या वर्षापर्यंत वाढवले आणि नंतर त्याला पित्याकडे परत दिले. पित्याकडून त्याने वेद पुराणांचे ज्ञान प्राप्त केले. मंगलाला भगवान श्री गणेशाविषयी अपार भक्ती होती. गणेशाचे आशीर्वाद मिळावेत म्हणून त्याने तपश्चर्या करण्याचा निश्चय केला. ऋषी भारद्वाजांनी त्याला गणपती मंत्र दिला आणि गणेशाची उपासना करण्यास सांगितले. मंगलाने अनेक वर्ष मनोभावे तप केले. माघ कृष्ण चतुर्थीच्या दिवशी जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान भगवान गणेशांनी त्याला आपले विराट रूप दाखवून दर्शन दिले. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन गणेशांनी वर मागण्यास सांगितले. मंगल म्हणाला, हे प्रभू, मला स्वर्गात सर्व देवांसोबत अमृतपान करण्याचे सौभाग्य मिळावे. माझे नाव तिन्ही लोकात प्रसिद्ध व्हावे. तसेच ज्या दिवशी मला तुमचे दर्शन झाले म्हणजे माघ कृष्ण चतुर्थी, तो दिवस विशेष मानला जावा आणि त्या दिवशी उपवास करणाऱ्या भक्तांना त्यांचे इच्छित फळ मिळावे. भगवान गणेशांनी त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या. पुढे त्यांनी सांगितले की तुझे नाव आता अंगारक म्हणून ओळखले जाईल आणि हा दिवस अंगारक किंवा अंगारकी चतुर्थी म्हणून साजरा केला जाईल. या दिवशी व्रत करून गणेशाची उपासना करणाऱ्यांना इच्छापूर्तीचा आशीर्वाद प्राप्त होईल. अंगारकी चतुर्थी व्रताचे लाभ. अंगारकी चतुर्थी व्रत पाळल्यास व श्री गणेशाची भक्तिपूर्वक उपासना केल्यास पुढील लाभ मिळतात. मंगल दोष. कुंडलीतील मंगळ ग्रहाच्या दोषामुळे येणाऱ्या विवाह अडचणी दूर होतात. अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्यास संपूर्ण वर्षातील संकष्ट चतुर्थी व्रताचे पुण्य प्राप्त होते. सुख, उत्तम आरोग्य आणि समृद्धी प्राप्त होते. आर्थिक, कौटुंबिक, आरोग्यविषयक अडचणी दूर होतात. जीवनातील सर्व अडचणी दूर होतात व बुद्धी वाढते. मनोकामना पूर्ण होतात. प्रत्येक कामात यश प्राप्त होते. पापांपासून मुक्ती मिळते. मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी संबोधले जाते आणि तिचे पावित्र्य फार मोठे आहे. मंगळ दोष असल्याने या दिवशी केलेली श्री गणेशाची पूजा संकट निवारण, कर्जमुक्ती, आरोग्य लाभ, त्याचबरोबर कार्यसिद्धीस गुणकारी मानली जाते. अंगारकी चतुर्थी हा मोक्षदायक दिवस मानला जातो. म्हणूनच या दिवशी महागणपतीची उपासना केल्यास भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. गणेशासाठी उपवास केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात आणि समाधानकारक जीवनाचे आशीर्वाद प्राप्त होतात. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की 6 जानेवारीला अंगारक संकष्ट चतुर्थी आणि त्यामुळे राहुकाल कधी, गणेश पूजन विधी, शुभमुहूर्त, चंद्रोदयाची वेळ, कथा, उपाय
ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.